प्रेक्षकांनो नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्स मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लोकसभेच्या निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये दिवसेंदिवस वातावरण तापत चाललेलं आहे. आमचाच उमेदवार निवडून येणार अशा प्रकारचे दावे केले जातात. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये शिवाजीराव आढळराव असा दुरंगी सामना होतोय. शिवाजीराव आढळराव 15 वर्ष खासदार होते. विद्यमान खासदार अमोल कोल्हे 5 वर्ष खासदार असताना मतदारसंघात फिरले नाहीत, निधी उपलब्ध झाला नाही, अशा प्रकारची टीका होते. आता ही टीका होत असताना वास्तव किती किंवा लोक प्रचार कशा पद्धतीने अपप्रचार करतात हा एक भाग वेगळा. परंतु कोरोनाचा काळ असल्यामुळं त्या पद्धतीनं विद्यमान खासदार कोल्हे पोचले. परंतु माजी खासदार शिवाजीराव आढळराव मतदारसंघात फिरलेच. आपण आढळरावांची काही बाजू घेतो अशातला भाग नाही, पण जे वास्तविक ते लोकांपुढे आलं पाहिजे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणपतरावजी फुलोडे साहेब आहेत. कशा पद्धतीने त्यांचं नियोजन आहे, या मतदारसंघातली काय व्यूहरचना असणार आहे, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर ही पहिल्यांदा सार्वजनिक निवडणूक होते, त्यांची व्यूहरचना काय असणार आहे, मतदारसंघात हवा कोणाची, खासदार कोण हवा. फुलोडे साहेब, विघ्नर टाइम्स मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची, खासदार कोण हवा? हवा कोणाची ही जनता ठरवेल. पाचचं जे वातावरण आहे ते या देशाचा पंतप्रधान मोदी साहेब व्हावेत अशा प्रकारची सर्वसामान्य माणसाची भावना आहे. 10 वर्षात त्यांनी केलेलं काम, त्यांनी आखलेल्या योजना, त्यांची अंमलबजावणी हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलेले आहेत. या देशामधलं राजकारण मी इंदिरा गांधीपासून पाहिलंय. या देशातली लोक व्यक्तिनिष्ठ असतात. एखाद्या माणसाचं काम त्यांना आवडलं की ते ठामपणानं त्या माणसाच्या पाठीशी उभं राहतात. त्या माणसामुळे तो पक्ष मोठा होतो. इंदिरा गांधींच्या काळात झालं, आणि त्यानंतरच्या काळात त्याच तोडीचा माणूस मोदीमुळं भाजप वाढली, भाजप मोठी झाली, भाजप सत्तेत आली. इंदिरा गांधी आणि मोदींची मी तुलना बरोबरीने करतो. दोन्ही व्यक्ती मोठ्या आहेत. दोघांचा अनुभव मी घेतलाय. आणि मग मोदीला पुन्हा एकदा संधी द्यावी ही जनभावना आहे, आणि मोदीकडे बघून लोक मतदान करणार आहे. त्यामुळे हवा ही युतीचीच आहे. साहेब, मोदींची हवा आहेच आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये चित्र कसं पाहायला मिळेल? एकीकडे शिवाजीराव आढळराव, दुसरीकडे अमोल कोल्हे. ही उमेदवारावर जी लढली जाते ते 10-20% लोकांचा त्याचा विचार केला, तो उमेदवारांचा विचार केला. जनरली पक्षाचा विचार होतो, वरिष्ठ नेत्याचा विचार होतो, आणि म्हणून त्या बाजूने त्या पक्षाला मतं पडत असतात. उमेदवार कोल्हे साहेब आहेत. मागच्या वेळेस निवडून आले, त्यांना आम्ही मदत आम्हीच केली. मी काँग्रेसमध्ये होतो, पण अमोल कोल्हे माझ्या मित्राचा मुलगा असल्यामुळे तो उभा राहिल्यानंतर मी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. फक्त अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी मदत करता यावी जाहीरपणानं, म्हणून मी या ठिकाणी प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये. राष्ट्रवादीमध्ये ते काम करत चांगलं करतील अशा प्रकारची भावना होती. सुरुवात त्यांनी चांगली केली होती, पण कालांतराने ते थोडेसे गहाळ पडले. मध्यंतरी तर त्यांनी पडले का गहाळ पाडलं? गहाळ पडले. त्यांचा पिंडच नाही, राजकीय त्यांचा पिंड नाही. तो एक सेलिब्रिटी आहे, एक चांगला ऍक्टर आहे, एक चांगला कलाकार आहे. आणि कलाकार माणसी राजकारणामध्ये सहसा टिकत नाही, कारण त्यांचं काम वेगळं असतं आणि त्यांना दुसऱ्या कामाला जुंपलं तर त्याच्यामध्ये ते रमत नाहीत किंवा त्यांना ते जमतही नाही. कोल्हे साहेब सुरुवातीला त्यांनी विजय मिळवला, मला वाटलं चांगलं काम करतील. राजकारणामध्ये जनसंपर्क हा फार महत्वाचा असतो. एखादं काम कमी झालं तरी चालेल, पण जनसंपर्क महत्वाचा. सगळीच कामं काय होत नसतात, सगळ्यांना तुम्ही समाधान देऊ शकत नाही. मुळात चूक केली अमोल कोल्ह्यांनी, जनसंपर्क ठेवला. त्यांचं असं म्हणणं आहे, जनसंपर्काची गरज काय आहे, मी भाषणं करतो. भाषणं चांगली करतात, पण भाषण केलं म्हणजे राशन मिळत नाही. भाषण करण्यापेक्षा आलेल्या योजनांची अंमलबजावणी कशी झाली, लोकांना न्याय मिळाला की नाही, मिळाला नसेल तर त्यासाठी आंदोलन केलं का? अजिबात नाही. कांद्याला भाव नाही म्हणून ते मोठ्याने सांगतात, पण कांद्याला भाव मिळवून त्यांनी एखादा रस्ता अडवला का? लोकांना म्हणून एक आंदोलन केलं की फाट्यावर? नाही केलं, एखादं कुठे केलं असेल. फाट्यावर केलं म्हणजेच पक्षाचा कार्यक्रम होता म्हणून आला. त्यांनी स्वतः लीड करायला पाहिजे होतं. त्यांनी स्वतः ते आंदोलन पक्षाचं झालं, पक्षाचं आंदोलन त्यांनी स्वतः नाही केलं. आता ह्या महाराष्ट्रातली जी निवडणूक आहे, आणि त्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातली लोकांची इच्छा, अजित पवार राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बहुजन समाजातली 4 माणसं मी महत्वाची मानतो, ज्या लोकांनी आपल्या कामाचा ठसा जनतेवर उमटवला आहे. कैलास यशवंतराव चव्हाण, त्यानंतर वसंतदादा पाटील आणि नंतर शरद पवार साहेब. शरद पवार साहेबांचं वय झालं, मर्यादा आहे, शेवटी कामाला मर्यादा वयाची सुद्धा आहे ना. आणि मग आता नाव कोणाचं घ्यावं, तितका ताकदीचा तितकं तडफेनं काम करणार तो अजित पवार आहे. ही लोकांची ठाम भूमिका आहे. 64 वय झाले ते माणूस अजून मुख्यमंत्री झाला. शरदराव पवार साहेबांनी 38व्या वर्षी बंड केलं, पक्ष फोडला ना. पक्ष फोडायची सवय त्यांची जुनी आहे, पण काय हरकत नाही, राज्याला चांगलं नेतृत्व मिळावं म्हणून त्यांनी त्या काळामध्ये जनसंघ, आजचं जे भाजपचं जुनं नाव जनसंघ, सेगा पक्ष, जनता दल, अनेक पक्षांशी युती केली, आघाडी केली, पोलो स्थापन केलं आणि ते मुख्यमंत्री झाले. चांगलं काम त्यांनी केलं. आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवारांमध्ये एवढी क्षमता आहे, एवढं प्रचंड काम केलंय. अजित पवार मुख्यमंत्री व्हावा म्हणून पवार साहेबांनी काही प्रयत्न केले का? मला वाटत नाही. कारण ज्यावेळेस राष्ट्रवादीच्या 2 सीट जास्त आल्या होत्या तर त्यांनी क्लेम करायला पाहिजे होता साहेबांनी की अजितला मुख्यमंत्री करायचं, त्यांनी तो क्लेम केला नाही. नंतर आता ज्यावेळेस महाविकास आघाडी झाली, उद्धव ठाकरेच्या किती 56 होत्या, यांच्या 54 होत्या, त्यावेळेस असं काही त्यांनी त्या ठिकाणी करार केला नाही की 2.5 वर्ष तुम्ही राहा, 2.5 वर्ष आम्हाला द्या, ती मागणीच केली नाही. तर अजितला मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरणं हे शरद पवारांनी मुळीच केलं नाही. आणि मग अजित पवार एवढा चांगला द्रष्टा नेता आहे, अतिशय कामाचा नेता आहे, प्रशासनावर प्रचंड पकड असलेला नेता आहे. प्रशासन घाबरतं ते फक्त अजित पवारलाच घाबरतं. योजना खूप येतात, प्रशासनामधून त्याची अंमलबजावणी नीट होत नाही. आणि ती अंमलबजावणी व्हायची असेल, महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम व्हायचं असेल तर अजित पवार एकदा मुख्यमंत्री व्हावा ही लोकांची भावना आहे. म्हणून अजित पवार मुख्यमंत्री व्हावा, त्याला शक्ती द्यायची, म्हणून आपला उमेदवार आणायचा, ही लोकांची भावना आहे. आणि आता परिस्थिती आपण जरा थोडस शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे वळूया. या मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, नंतर ते शिवसेनेमध्ये गेले, नंतर मध्यंतरी शिवसेनाची फाटाफूट झाली, उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्षातनं काढलं, नंतर ते पुन्हा एकनाथ शिंदेसोबत गेले. मग अशा टीका होते, बाबा आढळराव सारखे पक्ष बदलतात, टीकेकडे कसं पाहता? पक्ष बदलणं काही चूक नाही. ह्या देशामध्ये 70-80% जे नेते आहेत ना, त्यांनी सगळ्यांनी पक्ष कधी ना कधी बदलला. अमोलनी काय केलं? अमोल कुठं होतं? अमोल शिवसेनेचा त्यावेळेस नेता होता, त्याला खास बाळासाहेबांनी उपनेते होते, शिवसेनेचे उपनेते होते, म्हणजे नेताच होता. नंतर ते मनसेत गेले, मनसेतून पुन्हा शिवसेनेत आले, शिवसेनेतून त्यांना राष्ट्रवादीवर बोलवलं. लोकांना वाटलं हा सेलिब्रिटी आहे, संभाजीची भूमिका करतो, त्या भूमिकेचा उपयोग होईल. आणि विशेष म्हणजे एक मतदार असा आहे, ह्या मतदारसंघातला एक मतदार असा आहे, संख्येने ठीक आहे मोठा आहे संख्येने, तो मतदार वर्षानुवर्ष विरोधात मतदान करत गेला. जनता दलाला मतदान करत होता, त्याच्या अगोदर सामाजिक पक्षाला करत होता, नंतर शिवसेनेला करत होता. तो मतदार अमोलच्यामुळं इकडे आला, अमोलला त्याने मतदान केलं आणि म्हणून अमोल निवडून आला. अमोल कोल्हे निवडून आला ही बाब पक्षाच्या दृष्टीने फार महत्वाची ठरली. पक्षाला शक्ती मिळाली, ताकद मिळाली, पण अमोलनी संपर्क ठेवला नाही, अमोलनी काम केलं. अमोल हा साधा गडी आहे, सरळ मनाचा माणूस आहे, त्याच्यामध्ये डावपेच त्याच्याकडे नाही आहेत, त्याच्याकडे म्हणजे ताकदीनं बोलण्याची हिंमत नाही. एखादं काम सांगितलं की बाबा अशा ठिकाणी फोन करा, ते योग्य आहे का, ते नियमात बसते का, अशा प्रकार. अमोल कोल्हेचं वक्तृत्व अगदी सुपर आहे. वक्तृत्वाने काय होतं? वक्तृत्व सुपर आहे. वक्तृत्व तिथं सभागृहात ते बोलतात, वक्तृत्व ते बोलतात, सभागृहात बोलतात, त्याला किती मर्यादा असते? 2-3 मिनिटाचं ते भाषण असतं, त्याच्यातले प्रश्न सुटत नाही. त्याच्यासाठी सत्तेत एकदा तुमचा सहभाग असावा किंवा सत्तेची लोकांनी तुम्हाला घाबरावं, ह्या प्रकारची भूमिका त्यांच्याकडनं ती म्हणजे बजावली गेली नाही. आता मी सांगतो, मी त्यांच्या एवढं जवळच आहे. मी साखर कारखान्याचा प्रयत्न करणारा तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. विलासराव देशमुखांनी मला साखर कारखाना मंजूर केला, साखर कारखाना मंजूर केला, मी शेअर्स गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केले. सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री आले, विलासराव गेले. शरदराव पवार हे सांगतील ते बिगर कण्याचा, मी असं म्हणेल बिगर मनक्याचा. सुशील कुमार शिंदेनी लगेच निर्णय घेतला, साहेबांनी सांगितलं का महाराष्ट्रात ऊसाचं शॉर्टेज आहे, दिलेल्या सगळ्या परवानग्या रद्द करा. 16 परवानग्या रद्द केल्या, त्यात माझी रद्द केली कमिशनरच्या लेवलला. कालांतराने जे सत्तेत होते त्यात अजितदादा सुद्धा होते, त्यांचे कारखाने 4-5 लोकांचे
त्यांनी अपील केली, ते कारखाने मंजूर झाले, आता सुरू झाले. माझा कारखाना तसाच भिजत पडलेला होता. मी सुद्धा अपील नंतर केलं. हर्षवर्धन पाटील तेव्हा सहकार मंत्री होते. माझ्या अपीलाला सुनावणी घेतली, पण निकाल दिला नाही. आणि नंतर यांचं सरकार आलं, बीजेपीचं. चंद्रकांत पाटलांचे मी जाहीर आभार मानेल. बीजेपीचा नेता खरंच एकदम साधा आणि सरळ. माझी ओळख नव्हती, मी अपील केलं, माझ्या अपीलाला सुनावणी घेतली आणि माझ्यावर निकाल दिला. याचा कारखाना होणं गरजेचं आहे. त्या भागामध्ये प्रचंड ऊस आहे. प्रत्येक तालुक्यात पाहिले 2-2, 3-3 कारखाने. जुन्नर तालुक्यामध्ये एकच कारखाना आहे. 40-45 हजार एकरामध्ये ऊस पिकतोय. चिलेवाडीचं आता धरण होते. अजित पवारांनी 100 कोटी रुपये एक रकमेने दिलेत. वर्षभरात पाणी सुरू होईल. त्या कॅनॉल खाली 16,000 एकराला पाणी मिळणार आहे. आणखीन ऊसाचं क्षेत्र वाढणार आहे. ही कारखान्याची गरज आहे. म्हणून तो कारखान्याच्या बाबतीमध्ये मी प्रयत्न करत होतो. कारण त्या ठिकाणी डॉक्टर थोरवे राहतात वसईला. त्यांनी खाजगी कारखान्याचं लायसन आणलं. त्यांनी कसं आणलं काय मला माहित नाही. आर्थिक व्यवहार झाला असेल असं माझं ठाम मत. 12 वर्षात त्यांनी काहीच केलं नाही. आणि कायदा असा आहे, 4 वर्षात कारखाना सुरू केला नाही तर तो त्याचा रद्द होतो. म्हणून मी माझ्या कारखान्याला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली. अडकलं कुठं? केंद्राकडं. केंद्रातल्या लोकांना विचारलं, चीफ डायरेक्टर ऑफ शुगरला मी भेटलो. त्यांना यांचं रद्द होईल. शरद पवारांनी मला मदत केली. नाही म्हणत नाही मी याला म्हटलं आपण जाऊया. मी 3-4 वेळा दिल्लीला गेलो. हा एकदा बाबा माझ्यावर आला नाही. कोण? अमोल कोल्हे. अमोल कोल्हेंना म्हटलं आपण जाऊया ना, त्यांना परिस्थिती सांगूया. ते पहिलं जे याचं थोरव्याचं लायसन आहे ते रद्द होईल. माझ्या कारखान्याला तिथे हे वाट मिळेल आणि आपण कारखाना. माझ्यावर ते आले नाही. शरद पवार स्वतः आले. ते त्या मिनिस्टरला भेटले. पासवान म्हणून विलास पासवानचा भाऊ पारस पासवान अन्नमंत्री, त्यांना सांगितलं. त्यांनी शोकॉज नोटीस काढली. तुमचं रद्द का करू नये म्हणून थोरव्यांना नोटीस काढली आणि ते हायकोर्टात गेले. ते तिथं पेंडिंग आहे. प्रश्न तो नाही. शरद पवारांना ही जाण आहे. शरद पवारांनी माझ्यावर आले, एवढा मोठा नेता, पण हा अमोल माझ्यावर आला नाही याचं दुःख मला आहे. मी त्याच्यासाठी पक्षात प्रवेश केला. तो अमोल जो माझ्या कामी आला नाही, तो अमोल सर्वसामान्य माणसाला कसा भेटत असेल? भेटलाच नाही. कोणाला भेटला नाही, कोणाकडे गेला नाही. माझ्यासारख्याने 3-4 पत्र दिली माझ्या गावात आपल्या फंडातून एखादं. एक सुद्धा त्यांनी काम माझं केलं नाही. इतर कोणाला दिलं असेल मला माहित नाही. त्यांनी कोणाला तरी एका वाडीमध्ये पैसे दिले स्मशानभूमीच्या सेटसाठी. मला त्याची जाणीवही नाही, मला सांगितले नाही. काय हरकत नाही, कुठेतरी दिलेत. पण प्रत्येक गावात गेलात काही फंड्स आलेत का? तर नाहीच. फंड्स फार मोठे नाहीत, पण 5 वर्षामध्ये 5-5 कोटी जर प्रति वर्षाला म्हणलं तर 25-30 कोटी रुपये मिळतात जातात. हक्कांचा निधी कधी गोठला नाही. यांनी कुठे दिला तर म्हटलं लोकांना कळला नाही. असे बोललं जातं की त्यांचा निधी परत गेला. निधी परत गेला नसेल कदाचित, कामं मंजूर असतील, त्याचं पेमेंट झालं नसेल. मी त्यांच्यावर तो आरोप करणार नाही. अमोलवर माझा आरोप कुठलाच नाही. पण अमोल याचा राजकीय पिंड नाही. अमोल राजकारणाला पोषक अशा प्रकारचा स्वभाव त्याचा नाहीये. हा काही साधू संताच मेळा नाहीये. इथे डावपेच, खोटं नाटक सगळ्या गोष्टी करून लोकांसाठी न्याय मिळवून देणं आणि लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणं हे करावं लागतं. ते त्याला जमले नाही. आता तुम्ही म्हणाल मग आढळराव हा साधा सरळ माणूस. त्यांनी 3 वेळा पक्ष बदलला. अनेकाने पक्ष बदललेत. आता त्याने पक्ष बदलला नाही, पक्ष बदलायला लावला. आमच्या पक्षाने राष्ट्रवादी सांगितलं तुम्हाला तिकीट पाहिजे तर आमच्या पक्षात या, कारण तू जागा आमच्या वाट्याला आली होती. त्यांनी नाही बदलला, त्याला बदलायला लावला. त्याच्यावर प्रेशर आणलं. त्यांनी नाही बदललं, त्यांनी लालचेपुटी नाही बदलला. आमची इच्छा होती पक्षाची, तुम्हीच उमेदवार हवेत आम्हाला, तुम्ही आमच्या पक्षात या. आणि तो समाजासाठी, लोकांच्या भल्यासाठी त्यांनी निर्णय घेतला. त्याला दोष देत नाही. त्यांनी बिचाराने खूप म्हणजे असा त्रास घेतला, फिरला, हिंडला, लोकांमध्ये जात राहिला. म्हणजे तो पदावरून दूर झाला तर त्यांनी बांधिलकी सोडली नाही. लोकांच्या प्रश्नासाठी सतत धावणारा, काम करणारा आणि अतिशय सरळ स्वभावाचा आहे. कोणावरही टाकून बोलणारा नाही. सगळ्यांशी प्रेमाचे संबंध ठेवणारा, पक्षाचा असो नसो. मी सांगितलं तेव्हा ते विरोधी पक्षाचे खासदार असताना माझ्या गावात 4-5 ठिकाणी पैसे दिले. म्हणजे माझे त्यांचे प्रेमाचे संबंध आहेत. पण त्यांनी पक्ष नाही पाहिला. गणपतराव, लोकांची मागणी हे माझ्याकडे एवढे शिल्लक आहे ते देण्याचा प्रयत्न केला. त्या अमोलकडनं कधी झाला नाही. म्हणून अमोलबद्दल टीका टिप्पणी करायची इच्छा नाही, पण अमोल ह्या पदासाठी योग्य नाही असं माझं ठाम म्हणणं. सध्या अमोल कोल्हेंना प्रतिसाद चांगला मिळतो. सोशल मीडियावर कोल्हेंची क्रेज आहे. सोशल मीडिया म्हणजे तुम्ही लोक जाता, कोणावर तुम्ही. आता अशी अनेक माणसं आहेत की ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही.
ती शांत आहेत, त्यांच्या मनात त्यांचा विचार आहे. जे बोलणारे आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही जाता, ते मॅनेज सुद्धा केलं जातं. माणसं कोण आहेत, त्यांच्याबरोबर जाणारे जे लोक आहेत ना, आम्ही कोणाला मॅनेज करत नाही, जे आहे ते डायरेक्ट जास्त. तुम्ही नाही करत. तुम्ही एखाद्या बाजारात गेला, 4-2 लोकांना भेटलात, योगाने ते बोलले, ठरवून बाईट घेणं. ठरवून बाईट घेणं असंही कधी कधी घडू शकतं. आता इतके दिवस काय झालं, त्याने सोशल मीडियावर जास्त भर दिला होता. आता शिवाजीराव आढळरावच्या सुद्धा सोशल मीडिया जोरात चाललाय, त्याच्या सुद्धा आता बातम्या जोरात येऊ लागल्यात की दादाच हवा आहे, दादा शिवाय पर्याय नाही, दादा. आणि आढळराव दादाला निवडून आणायचं, आमच्या डोक्यात फक्त आजीदादाला मुख्यमंत्री करायचे, आजीदादाची शक्ती वाढवायची, आजीदादाची ताकद वाढवायची, आजीदादाची प्रतिष्ठा वाढवायची, म्हणून दादाला निवडून आणायची, ह्या भूमिकेनं जाणारी आम्ही माणसं. आता कोल्हेमाळ्याच्या चौकातला एक रस्ता आहे, तो अनेक दिवस तो रस्ता झालेला नाही. किती वर्ष झाले ते पडले. त्याच्या भावकीतल्या माणसांना त्यांनी मॅनेज करायला पाहिजे, त्यांना समजून सांगायला पाहिजे, त्यांना कन्व्हिन्स करायला पाहिजे, त्यांच्यासाठी प्रयत्न करून त्यांना कॉम्पेन्सेशन द्यायला पाहिजे. का करू शकले नाही करू शकले ते. एखादं मोठं काम त्यांनी तालुक्यामध्ये कुठलं काम केलं सांगा बरं. करता येतं, चिकार करता येतं. आता ते असे होतील किंवा देशाच्या राजकारणातले जे विषय असतात ते मान्यच आहे. मी एक माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषदचा, आणि मी आता जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रांतिकचा. माझा नुसता एक फोन गेला तरी लगेच न्याय मिळतो मला. परवा रस्त्याला खड्डे पडले होते, मी चीफ इंजिनियरला बोललो पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेच्या, नुसता माझा फोन गेला, माझा एक मेसेज गेला, 4थ्या दिवशी काम सुरू झालं. कलेक्टर सुद्धा माझा फोन घेतो, कारण मी अजितदादा पवार पक्षाचा मी जनरल सेक्रेटरी आहे, माझी उपाध्यक्ष आहे. हिंमत लागते, बोलावं लागतं, वाटेल ती कामं होत असतात. ती करण्याची क्षमता अमोलमध्ये अजून तरी नाहीये. अमोल मला वाटत नाही इलेक्शन लढवायला तयार, पण अमोलला हिप्नोटाईज केलंय. सुप्रियाताईंनी त्यांना प्रचंड गळ घातली आणि म्हणून ते इलेक्शन लढवत. तर राजकारणात त्यांना उभा घाला होता, राजकारणापासून ते दूर जाण्याचा प्रयत्न करत होते. मला वाटलं ते उभे राहणार नाहीत, परंतु शरद पवार आता शरद पवार साहेबांचं बरोबर आहे, त्यांच्याबद्दल आपुलकी असता, कारण त्यांनी काम केलेलं आहे. पण दुसरी मर्यादा आहे की शरद पवारांचं वय झालंय, ते आता डोर टू डोअर जाऊ शकत नाही, पब्लिकमध्ये जाऊ शकत नाही, पब्लिकचे प्रश्न सोडू शकत नाही. हे सगळं अजित मर्यादा आल्यात. मर्यादा आहेत. तेव्हा सत्तेच्या बरोबर राहायचं असेल, आणि सत्ता एका पक्षाची येणार नाही, सत्तेच्या बरोबर राहायचं असेल तर तुम्हाला अजित पवार बरोबरच गेलं पाहिजे. याच्यातच भलं आहे. याचा अर्थ पवार साहेबांना शेव देत असला नाही, पवार साहेबांचा अपमान करावा असा ही भूमिका नाही. पण पवार साहेब लाईन चुकलेत. मोदीला कुणी आणलं, बारामतीला मोदीला आणलं, शहाला आणलं, सारे नेते येऊन गेले. 2014ला सरकार बनवायच्या अगोदरच शरद पवारांनी पाठिंबा, बीजेपीला आमचा बाहेरून पाठिंबा राहील. बीजेपी डोक्यात घालायचं काम शरद पवार साहेबांनीच केलं. बीजेपीशी संबंध जोडण्याचं काम त्यांनीच केले, संधान बांधण्याचं काम त्यांनीच केले. आणि मग ह्या लोकांनी पाहिलं सत्तेत राहायचं असेल तर उद्धव बरोबर राहून काय उपयोग. उद्धवला राजकारणाचं नाही एवढं कळत. मुख्यमंत्री होते तरी त्यांची लोक त्यांच्याकडे काम घेऊन जाते, ती कामं होत नव्हती. अजित पवारकडे कुठलाही माणूस जाऊ द्या, शुक्रवारी ते सर्किट हाऊसला असतात. माझं चॅलेंज आहे, वसंतदादाच्या नंतर कागदातला माणूस वाचणारा फक्त अजितदादा आहे. त्याच्यावर एक रिमार्क मारत नाही, फक्त पत्र घेतात, प्रत्येक पत्र वाचतात, आणि ते पत्र त्यांचे जे असिस्टंट 2-3 असतात त्यांच्याकडे वेगवेगळ्या असिस्टंट ते पत्र येतात, ती पत्र आठवड्यात जातात आणि काम मार्गी लागतं. ही कुठली कामं, किंवा तुमचं प्रशासनात काम आणले आणि तुमचे जे टाळतायत, ताकद नाही प्रशासनातल्या माणसाची काम टाळायची. अजित पवारकडे कुठल्या पक्षाच्या माणसांनी जावं, मी आज सांगतो तुम्हाला, ठामपणाने सांगतो, जाहीरपणाने सांगतो, कुठल्याही माणसांनी जावं, पक्ष विचारला जात नाही. निडी माणूस पाहिजे जातो, गरजू माणूस पाहिजे जातो, त्याचं काम दादा करतात. त्या दादाच्यासाठी आज सगळे कामाला लागले पाहिजे. खरं शरद पवारांनी त्यांना पाठबळ द्यायला पाहिजे. साहेबांचा मुलगा काय मुलगी काय समान येते. पवार साहेबांनी का अशी भूमिका घेतल्यावर कळत नाही. पवार साहेबांना सोडलं, वार्धक्यात पवार साहेबांना सोडलं, पवार साहेबांना सोडलं नाही, पवार साहेबांचेच आहेत ते. पण राजकारणासाठी, लोकांच्या हितासाठी सत्तेवरच गेलं नाही तर त्याचा उपयोग होणार नाही. वर्ष निघून जातील, अजितदादा म्हातारा होईल आणि काम महाराष्ट्राचे डेव्हलपमेंटचं काम तसंच मागे राहील. मला एक आवडलं की त्यांच्यात आता जी युती आहे, देवेंद्र फडणवीस अतिशय चाणाक्ष, त्या पक्षात तो सांगेल ते होतं. मी पाहिलं काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री असताना विलासरावच्या विरोधात 15-15 दिवसांनी शिष्टमंडळ जायची तक्रारी घेऊन. देवेंद्र फडणवीसच्या विरोधात कोणी एक शब्द बोलू शकतो, ही शिस्त ते बीजेपीमध्ये. आणि त्याचं अजितवर खूप प्रेम आहे. अजितदादा त्याचा जीवाभावाचा मित्र आहे, मी स्वतः पाहिले, तो फसवणारा नाही.
एकनाथ शिंदे हा साधा सरळ मनाचा माणूस आहे आणि धाडसी माणूस आहे. आणि अजित वाकबगार, अतिशय त्याला काय म्हणतो दणक्या माणूस आहे, काम आहे ते काम मार्गी लावणारा माणूस आहे. ही तिन्ही माणसं एका जीवाभावाने एकत्र आली, त्यांच्यात आज वाद नाही, काही नाही. आणि हे युतीचं सरकार त्यांनी इतकं सुंदर चालवलंय आणि भविष्यामध्ये सुद्धा ते युतीचं सरकार चालू राहील. अशा वेळेस जर देशामध्ये सत्ता जर मोदीची असेल, भाजपची असेल, आपल्याला पैसा आणायचा असेल, विकास साधायचा असेल, इथं सुद्धा खाली सरकार, ह्या तिघांच्या विचारात सरकार येईल, यावं, त्यासाठी आताची सुरुवात करतोय तर आपण. मध्यंतरी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफुटी थोडीसाहेब झाली त्यावेळेस विद्यमान खासदार अमोल कोल्हे अजित पवारांच्या सोबत गेले, म्हणाले बरं झालं डोक्यावरचं खांद्यावर आलं, सगळ्या मंत्र्यांच्या त्यांनी पाय वगैरे पडले. तो संस्कृतीचा भाग आहे. पण नंतर अचानक असं काय घडलं असेल ते पुन्हा त्यांना बरं का मी सांगतो, त्यांच्या मनात अजितदादावर जात. आता कुणी काही म्हटलं तुम्ही डोळ्याने पाहिले, त्यांना राजकारणात ह्या पक्ष आणण्याचं काम अजित पवारांनीच केलं आणि दिलीप वळसे पाटलांनी. त्यांचा इलेक्शनचा सगळा खर्च दोघांनीच केलाय, मी पाहिलं. अमोलकडे काही ना, अमोल हा साधा कुटुंबातला माणूस आणि आर्थिक त्याची कमाई नव्हती, त्याला मदत दोघांनी केली. मी स्वतः त्यांना सल्ला दिला होता, म्हणजे माझ्या मुलासारखा आहे तो, किंवा तुम्ही कोल्हे साहेब तुम्ही दादांच्यावर राहा, दादा हे मोठे होतील, तुम्ही मोठे व्हाल आणि ह्या भागाला न्याय मिळेल. हो म्हणे, मी त्यांच्यावरच आहे. मी मुंबईला गेलो तिथंच होते, ते हजर होते. दुर्दैवानं सुप्रियाताईंनी त्यांना इतकं इमोशनल केलं, साहेबांनी नंतर थोडंफार इमोशनल केलं आणि ते इमोशनल झाल्यामुळे तिकडे गेले. बाकी दुसरं जाण्याचं काय कारण आहे? ते काय असं काही फंद फितुरी करणारा किंवा डावपेच करणारा मुलगा नाही तो खासदार. तो खासदार फसलाय आणि खासदार फसला, त्याच्या फसल्यानं अजितदादावर जर अन्याय होत असेल तर त्याचं आम्हाला आता अमोलचं घेणं नाही. दादाला साथ देणारा शिवाजी आढळराव पाटील याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आम्ही अगदी ठामपणे ठरवलेलं आहे. 2019च्या निवडणुकीला आपण पाहिलं, अमोल कोल्हेंना सगळ्या मंडळींनी वर्गणी काढून खासदार केलं, ते निवडून आले, सगळ्यांनी साथ दिली. अभी नव्हते कभी नाही असं म्हणत सगळे तुम्ही एकवटले. नंतर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी राजीनामा देण्याचा प्रयत्न सुरू केला होता असं अजित पवार म्हणाले होते. मोह नव्हता, त्यांना भरीस घातले, सुप्रियाताईंनी भरीस घातले, त्यांना हिप्नोटाईज केलंय. मी तर जाहीरपणाने म्हणेन त्यांना भरीस घातले, नाहीतर अमोलला राजकारणाचा उभं आला होता. अमोलची चूक नाही, त्यांनी ह्या लोकांनी हे केलं, म्हणजे भरवलं की नाही आता तू लढलं पाहिजे. साहेबांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. साहेब 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 कोणी काही सांगितलं तरी स्वतःचा बुद्धी असतेच की. दुर्दैव म्हणायचं त्यांचं. त्यांनी स्वतःची बुद्धी का वापरली नाही मला हे कळत नाही. दुर्दैव. आता अमोल कोल्हेंच्या सोबत शिवसेना आहे, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, काँग्रेस पक्षाची ताकद आहे. एवढी मोठी शक्ती सोबत असल्यामुळे माझा विजय होऊ शकतो, जनता माझ्या सोबत आहे असंही ते सांगतात. साहजिक आहे, ते गणित मांडताना काँग्रेसची ताकद किती राहिली आता मला माहिती. मी काँग्रेस सोडलेली. काँग्रेसची ताकद होती आम्ही ज्यावेळेस एकत्र, मी आणि शेरकर काम करत होतो नेहरू सेट. पण नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी आली, अलायन्स झालं. काँग्रेसला कधीच तिकीट नाही, काँग्रेसला तिकीट नाही, सत्ता नाही. काँग्रेसची माणसं निघून गेली आणि शेरकरांनी माझ्यासारख्याला साथ देणं किंवा मी त्यांना साथ देणं हे घडलं असतं तर बंडखोरी सुद्धा निवडून आलो असतो. दुर्दैवानं शेरकर ती माणसं का अशी वागतात मला कळत नाही. ते वल्लभ बेनकेला पाडायचं म्हणून शिवसेनेला आतून मतदान करायला लावायचे कार्यकर्त्यांना. हे फार काळ चालत नाही, काही काळ चाललं. त्या काळामध्ये मी बेनकेला पाडायचं नाही, मला आमदार व्हायचं म्हणून मी 2-3 इलेक्शन लढलो. पैसा नाही, काही नाही, लोकवर्गणी किंवा सगळ्याच गोष्टी अडचणीच्या. पहिल्यांदा वल्लभ बेनके पडले. प्रश्न असा आहे की शेरकरांनी काँग्रेस संपवली, पूर्ण संपवली. एक 5-10 हजार मतं राहिलीत. ती कुठं? इंदिराबाईंच्यावर निष्ठा असणारी, प्रेम असणारी, इंदिरा गांधींच्याबद्दल आदर असणारी माणसं, जुन्या वळणाची, ती अजून मतदान करतात म्हणून ठीक आहे. मागच्या वेळेस शेरकरांनी कोणाला मतदान केलं? विधानसभेला पहिल्यांदा केलं शरद सोनवणेला, नाही त्याच्या अगोदर ते बाळासाहेब दांगटला करत होते, नंतर केलं शरद सोनवणेला, नंतर केलं बुचकेबाईला. म्हणजे मला कळत नाही यावेळेस त्यांनी काही अतुलला मदत केली नाही, अतुल बेनकेला त्यांनी मदत केलीच नाही. अमोल कोल्हेंना 1,20,000 मतं मिळाली. अमोल कोल्हेंना किती मिळाली? 75,000. शरद सोनवणे किती मिळाली? 65-66,000. बुचकेबाईंना मिळाली 50,000.
मताचं विभाजन झालं. अतुल बेनके अतुल बेनकेंना 75,000 मतं मिळाली. आणि मतांचं त्यांचं विभाजन झाल्यामुळे अतुल बेनके त्या ठिकाणी आमदार झाले. म्हणजे शेरकरांनी किंवा ह्या काँग्रेसवाल्यांनी अतुलला मदत नाही केली, अमोलला केली. बदलती भूमिका असते त्यांची, नेहमी बदलती. म्हणजे हा ती ताकद म्हणतात शिवसेनेची ताकद उभाठाचे कार्यकर्ते जे बाळासाहेब ठाकरेंना मानणारे काही जे निष्ठावंत आहेत नेते ते मात्र त्यांच्याबरोबर आहेत. आता खालचे जे कार्यकर्ते आहेत तिथं धनुष्यबाणच नाही, तर ते धनुष्यबाणाचं नाही म्हटलं तर ते मतदान करतील का मला माहित नाही. कारण आढळरावचं सुद्धा त्यांच्याशी फार सुंदर पॅचअप आहे. खालच्या कार्यकर्त्यापर्यंत शिवसेनेमध्ये राहिले, अनेकांवर त्यांनी उपकार केले, अनेकांना मदत केली. खात्रीला एक सांगतो, नेते तिकडे असतील, शिवसेनेचं मतदार हे शिवाजीराव आढळराव. चर्चा अशी होते की विद्यमान खासदार अमोल कोल्हे ज्या पद्धतीने आता रणांगणामध्ये उतरलेले आहेत, सर्वसामान्य मतदारांचा त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. या मतदारसंघामध्ये काय चित्र पाहायला मिळेल आणि तालुक्यामध्ये कोण पुढे असेल, कशा पद्धतीने असेल? तुम्ही सांगता मतदारांचं त्यांना पाठिंबा मिळतो, ते होतं एक 8-10 दिवसापूर्वी. 8 दिवसापासून जेव्हा शिवाजीराव आढळराव येतो ना, शेकडून लोक येतात. त्यात महत्वाचं काय म्हणजे अजित पवारांनी कोट्यावधी रुपये दिलेत अतुल बेनकेला. अतुल बेनकेनी एवढे काम मंजूर करून आलेत. म्हणजे लोकांची इच्छा नसताना ह्या गावात 4 रस्ते, त्या गावात 5 रस्ते, त्या गावात अमुक, त्या गावात लोक चाट झालेत. आयुष्यामध्ये एवढा फंड्स कधीच आला नाही. मग अतुलनी जे कामं सुरू केलीत, लोक त्याच्यावर राहणारच, लोक त्याच्या बांधिलकी मानणारच. अजितदादांनी अतुलला लोक सोडणार नाही, जे काँग्रेसचे आहेत ते, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकांमध्ये ते सुद्धा अतिशय भावना चांगली आहे. त्याच्यावर बरोबर माणसं दिसतील म्हणजे दिसत होती. कारण तोपर्यंत आढळरावने काम सुरू केलं नव्हतं. आता आढळरावकडे माणसं दिसायला आलेत आणि अतिशय जोरात वातावरण बदलून जाईल. एक 10-8 दिवसांनी बघा तुम्ही, वातावरण फिरलेलं असेल. अमोल कोल्हे खासदार झाल्यानंतर मधल्या काही काळामध्ये कोरोना झाल्यानंतर ते काही दिवस अज्ञातवासात गेले होते. नंतर त्यांचा भाजपची संपर्क वाढतोय अशी चर्चा व्हायची. जुन्नरचे आमदार अतुल बेनके 4 दिवसापूर्वी म्हणाले ते अमित शहाच्या भोवती पिंगा घालायचे की मला भाजपत घ्या. विश्वास ठेवायचा कसा? त्यांच्या निष्ठेच्या गप्पा खऱ्या आहेत की काय समजायचं? मला याच्या बाबतीत सांगता येणार नाही, मला हे काही कल्पना नाही. पण अमोल करू शकतो कारण अमोल शिवसेनेला सोडून आला, उपनेता होता, त्यांचा लाडका होता बाळासाहेब ठाकरेंचा. तो राष्ट्रवादीत आलाच ना, तर तो कदाचित बीजेपीकडे गेला नसेल चर्चेला, असं काही सांगतात नाही. कोणी कुठेही जाऊ शकतो, वादच नाही. कारण तो त्रासला होता, इकडे त्रासलाच होता. राष्ट्रवादीवरती सत्ता नव्हती, सत्तेच्या बरोबर राहावं असं माणसाला वाटतं. कारण सत्ता नसेल तर काहीच नाही. बिगर सत्तेच्या आमदाराला दिडकी मिळत नाही, दिडकी. आणि सत्तेतल्या माणसाला मात्र कोट्यावधी रुपये मिळतात. कोट्यावधी रुपये तो आणतो, डेव्हलपमेंट करतो, लोकांना न्याय देतो. बरेच प्रश्न आहेत. या तालुक्यामध्ये साखर कारखान्याचा प्रश्न आहे, या तालुक्यात MIDCचा प्रश्न आहे. खाली म्हणत नाही, पण आणायच्या पठारावर MIDC होऊ शकते. चिलेवाडीचा प्रश्न अतुलनी सोडवला, अजितदादाच्या सहकार्याने सोडवला. पश्चिम भागामध्ये 4-5 धरण आहेत. उन्हाळ्यामध्ये सगळं पाणी सोडून दिलं जातं आणि त्यांना पाण्याची वणवण करावे लागते. पाणी प्यायला पाणी राहत नाही. जसे आंबेगाव तालुक्यामध्ये डिंबे धरणाच्या आतल्या भागामध्ये धरण क्षेत्रामध्ये बुडीत बंधारे झालेत आणि त्या बुडीत बंधाऱ्यामध्ये पाणी साठून राहतात. तिथली लोक बागायत करतात. तीच मागणी आमचा देवराम लांडे गेली अनेक वर्ष करतो. आदिवासी भागातला एक अतिशय धुरंधर कार्यकर्ता आहे. ही कामं झाली पाहिजे आणि ती कामं करायची असेल तर अजितदादाशिवाय पर्याय नाही. अजितदादांनी दाखवून दिलेलं आहे, मी आहे तर विकास आहे आणि विकास पुरुषाच्या पाठीशी उभं राहायचं. अमोल आणि शिवाजीराव हा विषय जरा दूर ठेवू, पण इलेक्शन लढायची ते अजित पवाराला मुख्यमंत्री करायचं आणि त्याच्याकडून विकास करून घ्यायचा, ह्या भावनेने लोक आता साथ देणार. अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांनी अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणलं, स्वतःची रक्कम टाकून लोकांची वर्गणी गोळा करून त्यांना खासदार केलं. मी सांगितलं. प्रश्न असा निर्माण होतो की ज्या अमोल कोल्हेंना तुम्ही मंडळी निवडून आणलं त्यांना निवडून आणून पश्चाताप होतोय का? 100% होतोय पश्चाताप, 100% होतोय. एक तरुण मुलगा, वेल क्वालिफाईड मुलगा, तो राजकारणात अजून अनेक दिवस टिकायला पाहिजे होता. सत्तेच्या राजकारणात, विरोधाच्या राजकारणात काय मी पाहिले राजकारण, जनता दल, समाजवादी पक्ष, ही भाजप, त्या काळामध्ये काँग्रेसची वर्षानुवर्षी सत्ता
आणि ही माणसं झगडत होती. त्या काळातल्या काही पिढ्या बर्बाद झाल्या. त्यांना आता सत्ता मिळाली तो भाग वेगळा आहे. काँग्रेस कुचकामी ठरली, काँग्रेसमध्ये लिडरशिप राहिली नाही, पर्याय नाही. पर्याय लोक शोधत असतात. मोदीच का? पर्यायच नाही. मोदी मारा, दगडापेक्षा वीट मग म्हणणारी लोक आहेत. मोदी काहीतरी करतो, मोदीने केलेल्या डेव्हलपमेंटला तोडच नाही, म्हणजे वादच नाही. सगळीच कामं होतील, प्रश्न सुटतील. मोदी हा जातीयवादी नाही. भाजप जातीवादी आहे, भाजप धर्माचा विचार करतो, जाती मुळीच नाही. मोदीने कधी ऐकले जातीवर आणि धर्मावर कधी भाषण देता? अनेक योजना आहेत. त्या योजनांचा फायदा या देशातल्या प्रत्येक घटकाला मिळतो. तो कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे. आणि मोदी हे संविधान बदलणारे अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार केलं जातं. त्यांनी आज सांगितलं की संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे आमची गीता आहे, तुमचं मुस्लिम धर्माचं कुठलं ते आहे, कुराण आहे, हे बायबल आहे. हे धर्मग्रंथ जसे बदलता येत नाही तर संविधान कुणीही बदलू शकत नाही, बदलणार नाही म्हणून. एवढंच महत्वाचं ते आहे. पण आता त्यांना बदनाम करायचं, हुकुमशाह येणार, अमुक होणार, तमुक होणार. या देशात शक्य आहे का हुकुमशाह? कोणाच्या माय व्हॅली हुकुमशाह आणायची आणि लोक त्याला ठेवतील का? असं काही घडणार नाही. लोकांचं करणं, लोकांचा मनामध्ये संभ्रम निर्माण करणं आणि लोकांना मतापासून डायव्हर्ट करणं अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे आणि ते टिकणार नाही. लोक त्याला साथ देणार. अमोल कोल्हे तुम्ही म्हणाले तरुण आहे, होतकरू आहे, त्यांनी अजित पवारांच्या सोबत राहायला हवं होतं. शरद पवारांच्या सोबत जाऊन त्यांची काही चूक झाली असं वाटतं? 100% चूक आहे. साहेबांच्या राजकारणाला मर्यादा आहे. साहेबांच्या राजकारणात साहेबांचं वय झालंय. साहेब तेवढं तडफेड काम करू शकत नाही. साहेबांकडे सत्ता येऊ शकत नाही. त्या ज्यांच्याशी ते आघाडी त्यांनी केली, ज्या काँग्रेस पक्षाशी, त्या काँग्रेस पक्षामध्ये सक्षम नेतृत्व नाही. या देशाचा पर्यायी पंतप्रधान कोण द्यायचा हे सुद्धा ते ठरू शकत नाही. अशामुळे जाऊन काय उपयोग? आम्ही त्या काँग्रेसमध्ये आयुष्य काढलं. आम्हालाही काँग्रेसबद्दल खूप प्रेम होतं. इंदिरा गांधींचा मी सेवक म्हणजे भक्त आणि मला खूप आदर होता. पवार साहेबांशी विरोध पत्करून मी इंदिरा गांधींच्यावर राहिलो, काही मिळालं नाही, माझं नुकसान झालं. पण विचारधारा पटली म्हणून मी तिकडे होतो, कारण परिस्थिती त्यावेळेस सत्तेची तिकडे होती. आता शरदराव पवार साहेबांनी ही केली 100% चूकच आहे. पवार साहेबांनी मोदीवर जायला पाहतं, कारण सरकार ही एका पक्षाची होणार नाही, अलायन्सच होणार, त्याच्यातूनच सरकार होणार आणि त्या सरकारमध्ये आपला पुतण्या मुख्यमंत्री होणार. ही शरद पवारांनी फार मोठी संधी दवडलेली आहे. अजित पवारला ती स्वतःच्या हिमतीवर, जनतेच्या ताकदीवरती पुन्हा प्राप्त करायची. मगाशी म्हणाले अमोल कोल्हे माझ्या मुलासारखा आहे. आता निवडणूक पुढ्यात आहेत, पुढे काय व्हायचं ते होईल. अमोल कोल्हेंना सल्ला काय? नाही, सल्ला नाही. आता ते इलेक्शनला उभे राहिलेत, त्यांनी त्यांचं काम करावं. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. मतदारांनी कोल्हेंना का नाकारावं, आढळरावांना का स्वीकारावं? मतदारांनी सत्तेच्या बरोबर जाण्यासाठी आढळरावांना स्वीकारावं. मोदीला देशाचा पंतप्रधान करून या देशाची प्रगती करण्यासाठी आढळरावला स्वीकारावं. अजित पवार ह्या राज्याचा मुख्यमंत्री होईल, त्यासाठी शक्ती मिळावी म्हणून लोकांनी शिवाजीराव आढळरावला स्वीकारावं. एक शेवटचा प्रश्न. सध्या शेतकरी मोदींवर नाराज आहे. निर्यात बंदी, दुधाचे बाजारभाव किंवा शेतामध्ये केलेल्या कुठल्याच पिकाला बाजारभाव मिळत नाही आणि पण जो तो उठतो मोदींच्या नावाने खडे फोडतो. शेतकऱ्याचा प्रश्न कधी सुटलेला नाही आणि कोणी आलं तरी बाजारभावाची गॅरंटी नाही. कधीतरी मार्ग निघणार की नाही? ना, मार्ग निघायला प्रश्न नाही. उसाला दिला ना मार्ग. FRP जी आणली, प्राइस रिनिमेटिव्ह, हे म्हणू आपण त्याला, नाही, फेअर रिनिमेटिव्ह प्राइस असं म्हणते. आज 3,000 रुपये कृषी मूल्य आयोगाने बाजारभाव ठरवले पण मान्य. ठरवलंय, पण हे जे भाजीपाला आहे, कांदा आहे, पेरिशेबल आहे, नाशिवंत मान्य, पण कांद्यासारखा प्रश्न जो गंभीर आहे. मी सांगतो ना, कांद्याचा 2019ला कांद्याला काय बाजार होता? असाच बाजार होता. मी अजित पवारांना पत्र दिलं. तुमच्याकडनं अपेक्षा आहेत? अजित पवारांना मी पत्र दिलं होतं, नाफेडतर्फे खरेदी करा. प्रयत्न करते सरकार प्रयत्न करते. ज्यावेळेस खपत कमी असते आणि उत्पादन प्रचंड वाढतं त्यावेळेस बाजारावर कोसळतं.
हे काय आजच घडलं नाही. टोमॅटो आपल्या नारायणगावमध्ये किती वेळा खाली रस्त्यावर ओतून दिलेत, गटारात फेकलेत. हे घडतच असतं. त्याच्यासाठी सरकार काही ना काही करेल. त्याला एकच आहे, शीतगृह बांधणं, मालाची साठवणूक करणं, त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं. हेच सरकार करेल सत्तेतलं. आज देशातला रेव्हेन्यू किती मोठा मिळतो, कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न मिळते आणि तो उत्पन्न विकासासाठी खर्च करत असताना ह्या गोष्टी अजित पवारांसारखे जे धुरंधर नेते, शेतकऱ्यांचे नेते आहेत, हे प्रश्न मांडतील. एकनाथराव शिंदे आहेत, देवेंद्र आहेत आणि 100% ह्या ठिकाणी काहीतरी पर्याय शोधला जाईल. आजच्या आज जादूच्या कांडीसारखं काही होणार नाही. कांद्याच्या बाजार साहेब मला एक मिनिट थांबवतो. आता मोदी साहेब एवढे जंटलमन आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने चांगले चांगले निर्णय घेत आहेत. मग शेतकऱ्यांसाठी बाबा कुठल्या पिकाची किती गरज आहे, ऊस किती लागतो, कांदा किती लागतात, त्या पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन का होत नाही? मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होते, मोठ्या प्रमाणात एकाच पिकाची लागवड होते. अनुभवाने ते सुद्धा शहाणे होते. तोपर्यंत शेतकऱ्याचं वाटोळ होणार. शेतकऱ्यांचं वाटोळ झालेलंच आहे. वर्षानुवर्ष शेतकऱ्यांचं वाटोळ झाले. शेतकऱ्यांचं वाटोळ झालेलं आहे. त्याचं निराकरण व्हावं म्हणून त्यांना तो निर्णय घ्यावा लागेल. तो दबाव त्यांच्यावर येईल आणि 100% ते मार्ग काढतील अशी मला खात्री. आपल्या सोबत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणपतरावजी फुलवडे. त्यांनी अतिशय स्पष्टपणे मतं मांडलेली आहेत. विद्यमान खासदार अमोल कोल्हे इनोसंट आहे, भोळा आहे, त्यांना फसवलं गेलं. वास्तविक त्यांनी ज्या अजित पवारांनी त्यांना बोट धरून सोबत आणलं, स्वतःची पदरमोड करून खासदार केलं, त्यांनी त्यांना सोडायला नको होतो. परंतु आता ठीक आहे, ते निवडणुकीला उभे राहिले, त्यांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केलेल्या. परंतु अमोल कोल्हे यांना 2019च्या निवडणुकीमध्ये मदत करून आमची चूक झाली असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. विकासाला साथ देण्यासाठी शिवाजीराव आढळराव यांना विजयी करणं अपेक्षित आहे आणि शिवाजीराव आढळराव विजय होणारच असाही त्यांना दावा केलेला आहे. तर पाहूया मतदार कोणाला स्वीकारतात आणि कोणाला नाकारतात. फुलोडे साहेब, आपण विघ्नर टाइम्सशी मन मोकळे बोललात, तुमचे विचार मांडलेत, मनापासून धन्यवाद. प्रेक्षको, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.